होते आपली आत्ता सकाळी 6 वाजलेत आणि लवकरच निघले. बघूयात किती आंबे भेटतात असते. एवढ्या लवकर निघलो तरी कोण ना कोणी आपल्या अगोदर गेलेलं असेल नक्कीच. तरी पण बघूया, ट्राय तर करूया. पाहू शकते सगळे हापूस आंबे आहेत. अजून त्याचे तयार नाही झाले. बोललो होतो ना आपल्या अगोदर कोणतरी गेलं असेल, आणि तसंच झालं. आपल्या अगोदर कोणतरी चान्स मारून मोकलाय. झाले आपल्याला भाई. वातावरण सकाळचं आहे आणि पक्ष्यांचा आवाज बघा. कोकिला बघा, वसंत ऋतू आल्याचा आपल्याला एक हिंट देते बघा. कसा मधुर आवाज आहे बघा. या आंबाला तर आता उतरला, मालकाने उतरला बघा. त्याच्यामुळे आता वाटत आंबे जास्त भेटतील वाटत नाही. हमखास या आंब्यात आपले 10-12 तरी नक्कीच भेटले असते. आंबेच काढले आता बहुतेक तिथे. त्याच्याकडे फिरण्यात इंटरेस्टच नाही, रसच नाही राहिला. काय नुसता टाईम वेस्ट करून काही फायदाच नाही ना. ती लोक जरी आंब्यानं आली तरी आपण काय रिकामं जाणार नाही. कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात घुसून आपण आंबे कामापुरते काढूच नक्की. ह्या डोंगरावर ना भेटले तर त्या डोंगरावर गेलो, रिकामं जाणार नाही. ती बघा आंबे पण अजून पिकले नाहीत. त्यात नाही बघू शकता आमच्या लोकांना वगैरे होत नाही. आता पावसाला पावसाळ्याच्या भाजीपाल्याची तयारी करून आली बघू. त्याच्यामध्ये भाजी रस्ता बघा कसला एकदम उतर नाही बघा. पाय सारलं की डायरेक्ट स्टॉप, थांबाल तिकडे पूर्ण खड्ड्यात. त्यापेक्षा झलक बघा लागेल बघा. आंबे पिकायला काय सुरुवात झाली नाही. पिकायला लागले की काम पडते. एक चढण चढली पण कामच नाही बघा. ही मोठी चढण होती. सकाळी बघा शेतावर जाणार लोक आले. सकाळी एकदम लवकरच आलं तर आंबे खात भरपूर भेटते. कोण ना कोण लोक चालू करतात. एकदम सकाळी लवकर येण्याचा फायदा ह्याच तर असतो. कारण रात्रभर जे पडलेले आंबे असतात ते सकाळी एकाच वेळी भेटतात. म्हणजे
जवळपास चांगला जर पिकलेला आंबा असेल तर एकाच आंब्याखाली तुम्हाला 20-50 पण भेटून जाते. शिवाय उन्हाचा त्रास नाही. पण सकाळी कॉम्पिटिशन पण तितकंच असते. पण बरीच लोक सकाळी आंब्याने जातात. त्याच्यामुळे आंबे खाण्यापुरते तर नक्कीच भेटतील, त्यात काही शंकाच नाही. आणि एकदा पिकायची सुरुवात झाली की मग किती लोक जरी फिरायला आली तरी सगळ्यांनाच आंबे भेटूनच जातात. तर ते आंबे कंटिन्यू मग पडतच राहतात एकदा तयार झाले की. ताजी साल नक्कीच फिरून गेले. ज्येष्ठ ताजा पडलेला आंबा म्हणून भेटला आंबाला. ते पण जरा खराबच वाटतं. पूर्ण जून महिना येईपर्यंत हा सीझन काही संपत नसतो. आता रोजच आंबेच आंबे. आणि इतकंच नाही तर मच्छीच्या कालवणामध्ये सुद्धा आमच्या आता रोजचा आंबा असेल. आणि मच्छीमध्ये कच्चा आंबा घातला तर त्या जेवणाला त्या कालवणाला टेस्ट पण वेगळीच येतं. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. आंबा टाकलात तर कोकम चिंच ही टाकायची गरजच नाही. आणि आंब्याचा फ्लेवर हा भारीच असतो. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. सकाळी डिंगलं म्हणजे ते लाल मुंगे असतात ते पूर्ण डोक्या विकेट अंगावर पूर्ण चढले. त्याच्यामुळे टी-शर्ट काढायला लागले. आणि ह्या सीझनला ते जास्त पाहायला भेटतात, झाडावरच असतात. त्यांच्या चावा डेंजर असतो. मग दाखवतो बघा. कुठल्या जालीवर होते भाई कळलेच नाही. डेंजर चावले. माझंच काम 25 करून टाकलं. लहानपणी सुद्धा पाहिजे वाऱ्यासोबत आपोआप असे भिंगरीसारखी ही पुरं उडत यायची. अजून स्पीडने जातो. खार एवढी खासियत असते ना खारची की खाली झाडाखाली पडलेला आंबा सुद्धा खाली येऊन खाऊन टाकतो. आंबा खायला खूप गोड लागेल कारण प्राण्यांनी पक्ष्यांनी खाल्लेल्या आंब्याला चव वेगळी. विचार करत होतो की कुठून चढले असतील तर तुम्हाला त्यांची जागा दाखवतो. घर पोल आहे बघा त्यांचा. पानांमध्ये ते राहतात. त्याला जर थोडासा जरी टच झाला पण फिरता फिरता आपल्याला लागते टच झाला तर लगेच ते आपल्या अंगावर आपल्याला अटॅक करतात. तिथे छोटाच पोल आहे, यापेक्षा मोठे पोल असतात. भाई फायनली आपलं काम तर 25 झालेलं आहे बघ. म्हणजे किती लोक जरी फिरली तरी यापुरते आपण आंबे काढलेच. आता व्ह्यू बघा नजारा कसा आहे. सूर्याचा उदय होतो बघा. आपली सकाळी जॉगिंग पण झाली, मस्त व्यायाम झाला, एक प्रकारची ट्रेकिंग पण झाली, डोंगर पण चढलो, आंबे पण खायपुरते भेटले आपल्याला, प्लस सकाळच्या वातावरणाचा आनंदसुद्धा घ्यायला भेटला, निसर्गाचा आनंद घ्यायला भेटला. आणि हीच तर मजा असते मंडळी गावाकडे राहण्याची. म्हणून म्हणतात ना की गाव ते गाव असते. पडलेल्या झाडाखाली आंबा चुकूनच भेटत, पूर्ण असा अर्धवट खाल्लेलंच बहुतेक आंबे भेटते. एखाद दुसरा असा आंबा असतो त्याच्यावर म्हणजे चुकूनच असा आंबा भेटतो पडलेला. म्हणजे आंबे पडलेले असतात पण ते बहुतेक खाल्लेलेच असतात. आणि जास्त जर एकदम जास्तच गोड आंबा असेल तर ते पक्षी प्राणीच खाऊन टाकतात. आपल्याला चुकूनच असा पडलेला आंबा भेटतो. आता आपला परतीचा प्रवास सुरू होतो आणि कामापुरते आपल्याला आंबे भेटलेले आहेत. ही तर सुरुवात आहे, अजून पुढे बरेच व्हिडिओ येतील.
तर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता आमच्याकडे सुद्धा बरंच बदलत चाललं आहे. नुसतं घर बांधण्याच्याच नादात आहे. घरं आली की मग झाडं तुटलीच. फणसा वगैरे होती, फणसावर लागलेले आहेत. मस्त आता पाण्यातून धुवून घेतले आंबे आणि जे फुटलेले आहेत ते एका बाजूला आणि चांगले आहेत ते एका साईडला असे वेगवेगळे करून टाकले.